कोल्हापूरला आहे, ती ट्रेनर आहे, HR ट्रेनर आहे. दुसरे एक जॉयस आहे म्हणून आहे, तो एका स्पॅनिश कंपनीचा HR डिरेक्टर आहे भारतातला. रेडी येस. असं वाटतंय. मीटिंग इज नाउ स्ट्रीमिंग लाईव्ह. वी आर लाईव्ह नाउ. नमस्कार. इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव या दोन्ही संस्थांतर्फे आपलं प्रबोधन संवाद दिशा उद्याची या व्याख्यानमालेमध्ये स्वागत. माझी खात्री आहे की तुमच्यापैकी बरेच जण 7 वाजल्यापासून कार्यक्रमाची प्रतीक्षा करत असाल, 7:30 वाजल्यापासून. परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे आपल्याला जरा उशीर झाला. त्यामुळे मी आता अजिबात वेळ न दवडता पटकन आपल्या आजचे वक्ते त्यांच्याकडे जातो. आजचे आपले वक्ते आहेत गिरीश टिळक. त्यांना आम्ही सगळ्यांना हेड हंटर म्हणून ओळखतो. खरं तर मी त्यांना गेली अनेक वर्ष ओळखतो. ते हेड हंटर आहेत. आणि हेड हंटर आहेत म्हणजे काय आहेत याच्याबद्दल बऱ्याच जणांना उत्सुकता आहे. आणि आजच्या आपल्या संवादाचा विषय पण असा आहे की तुम्हाला उद्याचे डायनासोर तर व्हायचं नाही आहे ना. म्हणजे काय हे आपल्याला लवकरच कळेल. तर मी गिरीश टिळक यांचं स्वागत करतो. गिरीश टिळक हे गेली कित्येक वर्ष ज्याला आपण मोठमोठ्या पदांवरील जे अधिकारी असतात त्यांना निवडून देणं, त्यांना हुडकून देणं, म्हणजे निपुण शोध असं ज्याला म्हणतात, की नैपुण्य जे इकडे तिकडे आहे ते कंपन्यांना नैपुण्य असणारी माणसं मिळवून द्यायची, अशा प्रकारचं काम ते वर्षानुवर्ष करतायत. यावर्षी त्यांची अनेक पुस्तकं पण फेमस आहेत. म्हणजे मी तुम्हाला आता हे दाखवतो. हे त्यांचं पुस्तक आहे हेड हंटर नावाचं आणि निपुण शोध नावाचं त्यांचं पुस्तक आहे. ही 2 पुस्तकं अत्यंत इंटरेस्टिंग पुस्तकं आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे हेड हंटिंग जे आहे म्हणजे मोठमोठ्या पदांवरील लोकांचा शोध त्याच्याबद्दल वाचायला मिळेल. तर असं या विषयातले अत्यंत तज्ज्ञ अनेक मोठमोठ्या कंपन्यांना ज्यांनी त्यांच्या रेझ्युमे या संस्थेतर्फे, कंपनीतर्फे माणसं मिळवून दिलेली आहेत आणि त्याचा गाढा अनुभव या विषयामधला ते गिरीश टिळक आज आपल्या बरोबर आहेत. आणि त्याला मी पहिला प्रश्न हा विचारणार आहे की हा जो विषय आहे, तुम्ही होऊ नका उद्याचे डायनासोर, म्हणजे काय डायनासोर म्हणजे काय, काय आहे का, हे टायटल काय आहे? नमस्कार श्रीरंग आणि सर्व व्हर्च्युअल व्ह्युअर्सना हेड हंटर गिरीश टिळकचा नमस्कार. डायनासोर म्हणजे जरा कॉम्प्लेक्स आहे वगैरे असं काही वाटतं, पण तसं काही नाहीये. कालबाह्य होऊ नका, आउटडेटेड. तुम्हाला काळाबरोबर चालायचंय, काळाची पावलं ओळखायचे आणि त्या दृष्टीने जे काही समाजामध्ये, तंत्रज्ञानामध्ये, वातावरणामध्ये जे बदल होतील ते त्याच्याशी आपल्याला निगडीत व्हायचं आणि त्याच्यासाठी लागणारं माहिती, ज्ञान, स्किल सेट सतत संपादन करत राहायचं की तुम्ही कालबाह्य किंवा आउटडेटेड होणार नाही. डायनासॉर का आउटडेटेड झाला, कारण तो त्या काय म्हणतात असं 100-200 टन वजनाचा वगैरे होता. तर ते 100-200 टनाची माणसं जर पृथ्वीवर फिरत असते आतापर्यंत तर काय झालं असतं. त्यामुळे त्याला वेळेत लक्षात आलं नाही, यू नीड टू बिकम स्ट्रीम अँड लीन. तो झाला नाही म्हणून त्याचं डायनासॉर झालं. किंवा त्यावेळेला एखाद्या वेळेस डायटिशियन नसेल, त्याच्या वेळेला एखादी चांगली त्याला भेटलेली. मी अशा प्रकारे त्याच्याकडे बघतो. सो आय थिंक थोडक्यामध्ये उत्तर देऊया, कारण आपण ऑलरेडी लेट झालोय. आणि कालबाह्य नाही व्हायचं म्हणजे काय माहितीये ना, की माझ्या आजूबाजूला ना 2 प्रकारच्या माणसांचं मला खूप कौतुक वाटतं. हे जे आता सगळे सिनियर सिटीजन्स आहेत ना, हे सगळे सिनियर सिटीजन बघा, ज्यांच्या घरामध्ये 60+ 70+ सिनियर सिटीजन आहेत, ते बघा गेल्या 5-10 वर्ष, 4-5 वर्षामध्ये त्यांनी स्मार्टफोन आणि सोशल मीडिया किती छान आत्मसात केलंय. किंवा ते जेव्हा नोकरी किंवा व्यवसाय काही करत होते तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर सुद्धा नव्हते, त्यांनी कधी कॉम्प्युटरला हात सुद्धा लावलेला नव्हता. पण आज हे सहजपणे सोशल मीडियावर असतात आणि नवीन इटिंग हॅबिट्स, नातवांच्या आवडीनिवडी ह्या सगळ्याशी ते समरस झाले आहेत. म्हणजे माझी जी सासू आहे ना, ते आज FB वरती ऍक्टिव्ह असते, इन्स्टावर ऍक्टिव्ह असते, आता युट्यूब वरती कार्यक्रम ती बघत असेल, एखाद्या वेळेस चॅटबॉक्स मध्ये काहीतरी प्रश्न सुद्धा विचारेल. म्हणजे ती कालबाह्य नाही झाली. किंवा आपल्या सगळ्यांचे ड्रायव्हर, आता मी असा माणूस आहे ना, मला फक्त सायकल आणि बैलगाडी या 2च वाहनांची माझ्याकडे लायसन्स आहेत. पण मी माझ्या ड्रायव्हरला बघितलं
सेकंड हँड मारुती 800 पासून सिडान पर्यंत तो सगळ्या गाड्या कशा सहजतेने चालवत गेला. जसं माझं अपग्रेडेशन झालं आयुष्यात रिस्किलिंगमुळे, तसं गाडीचं पण झालं. आणि तो कसा शिकला, म्हणजे त्याच्या मागे त्याचाही काहीतरी अभ्यास होता ना. ही दोन माणसं तुमच्या आजूबाजूला बघा, तुम्हाला माझ्या मते मी काय म्हणतोय ते कळेल. आणि ज्या ज्या घरांमध्ये मॉडर्नायझेशन किंवा काळानुरूप पिढी बदलली नसते त्या घरांमध्ये अशांतता असते, हे लक्षात घ्या. काल आणि किंबहुना ह्याच्या 400 स्क्वेअर फीटात वानप्रस्थाश्रमात तुम्हाला शहरात घ्यायचंय. त्याच्या वेळेला तुम्हाला काळाबरोबर राहण्यासाठी कालसंगत चालायला पाहिजे आणि वागलं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे माझ्यानुसार. म्हणजे आपण असं म्हणतोय का की आता बदलत्या काळानुसार जी व्यवसायातली माणसं आहेत, जी नोकरीतली माणसं आहेत, त्यांनी नव्या बदलानुसार शिकलं पाहिजे, स्वतःला रिस्किलिंग केलं पाहिजे, असा याचा अर्थ होतो का? हो, ऍब्सोल्युटली. सगळ्यांना स्किलिंगची आज गरज आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला, किंवा म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय, विद्यार्थी, शिकवणारा, तुम्ही म्हणजे टॉप टू बॉटम और बॉटम टू टॉप, प्रत्येकाला अपसाइड व्ह्यू 360 डिग्री बदलाची गरज आहे. आणि थोडी थोडी बदलाची ती गरज आहे, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे रिस्किलिंग इज हॅज टू बी अक्रॉस द बोर्ड. मी म्हणजे त्याच्यामध्ये काही हे नाहीये. मी असं म्हणणार नाही की ह्याला केलं तरी चालेल, त्याला नाही केलं तरी चालेल, असं काही नाहीये. प्रत्येकाला रिस्किलिंगची गरज आहे. ते पण म्हणजे एखादा मनुष्य जर का बी झाला, ओके, किंवा डॉक्टर झाला, MBBS झाला, तो म्हणेल की जेव्हा शिकायचं वय होतं ते शिकलो की मी, आता आणखीन परत काय तुम्ही मला आता हा जुलूम माझ्यावरती करताय, आता वयाच्या माझ्या 50व्या वर्षी मी काय परत नव्याने शिकणार आहे. आता बघा, असं आहे ना की रोज नवनवीन प्रकारचे आजार, वातावरणातले बदल, जनुकातले बदल, ह्या सगळ्यामुळे रोज नवीन नवीन प्रकारचे आजार येत आहेत. ज्यावेळेला कोविड सारखी आपत्ती आली तेव्हा काही महिने, 1-2 महिने किंवा काही आठवडे मेडिकल व्यवसायाला सुद्धा समजायला वेळ गेला की नक्की काय प्रकारचा हा आजार आहे. जर गेल्या 15 वर्षामध्ये बघितलं आपण तर कित्येक निराळ्या प्रकारचे आजार आलेले आहेत. तर त्याच्यासाठी जर अपग्रेड राहायचं असेल तर तो MBBS झाला असला तरी त्याला ती शिकण्याची गरज आहे. इंजिनियर झाला असला तरी, अगदी साधं उदाहरण आहे ना की इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर सिमेंट्सच्या PLC 1 वर जर शिकला असेल, पण आज जर PLC 7 पर्यंत गेलं असेल, सिमेंटचं 10 पर्यंत गेलं असेल, 12 पर्यंत गेलं असेल, तर त्याला ते शिकण्याची गरज आहे. कारण दर काही वर्षांनी प्रत्येक कंपनीतलं इन्स्ट्रुमेंटेशन बदलणार आहे. किंवा आपण जो पहिला नोकियाचा किंवा भला मोठा हँडसेट वापरत होतो तेव्हापासून आज टचस्क्रीन पर्यंत हा जो प्रवास आहे, तो प्रवास कुठेतरी इंजिनियर्स बदलत गेले, गरजा बदलत गेल्या आणि त्याने स्वतःला रिस्किल म्हणून केलं ना. त्यामुळे इंजिनियर असेल किंवा डॉक्टर असेल आणि तो 50 वर्षाचा असला तरी त्याला शिकायची गरज आहे. अदरवाईज त्याच्याकडे कोणी जाणार नाही. जर तो डॉक्टर अपडेट नसेल सध्याच्या आजारपणात काय चालू आहे त्याच्याबद्दल, एवढं मी म्हणेन. किंवा याला मी दुसऱ्या प्रकारे बघेन. आपण ना 2 प्रकारे याचे भाग करू. भारतामध्ये ना 70% माणसं ही जी माणसं आहेत ना, ती आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला म्हणतो ना सपोर्ट सिस्टमची माणसं आहेत. ही सपोर्ट सिस्टमची माणसं आहेत. म्हणजे प्लंबर, इलेक्ट्रिशियन, हाऊसमेड, ही जी सगळी जमात आहे ना, त्यांचं पण जग किती ढवळून निघणार आहे बघा. आता आज नवल वाटायला नको की कित्येक जणांच्याकडे किंवा रिटेल चेनमध्ये आणि छोट्या छोट्या मॉलमध्ये, छोट्या दुकानांमध्ये आणि गृहउद्योग करणारे हे जे 5-6 स्तर आहेत आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, त्याच्यामध्ये 70% माणसं भारतातली नोकरी करतात. आता जर तुम्ही एक साहजिकचपणे बघितलं ना, तर आज कित्येक मॉडर्न घरांमध्ये तुमचा टीव्ही बिघडला तर रिमोटली सुद्धा आज तुमचा कॉम्प्युटर रिपेअर करणारा टेक्निशियन आहे, तुमचा AC रिमोटली रिपेअर करतो. आज तुमचा हाऊसकीपिंग मध्ये जर मोठमोठ्या मॉल्स मध्ये गेलात किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्सेस मध्ये गेलात, तर काही वर्षांपूर्वी हाऊसिंग कॉम्प्लेक्सेसचं किंवा या कमर्शियल कॉम्प्लेक्सचं हाताने साफसफाई व्हायची आणि ते एक काय म्हणतात त्याला, काय काठ्या लावून, बांबू लावून, त्याच्यावर लोक चढून सगळं आज ते पुसाची धुवाची. पण आज कित्येक ठिकाणी बघितलं तर ती टेक्नॉलॉजी नाहीये. मशीननी ती माणसं काम करतायत, म्हणजे त्यांना ते शिकायचंय. आज रिटेल चेन मध्ये तुम्ही गेलात तर काही वर्षांनी असं होणार आहे किंवा कित्येक रिटेल चेन मध्ये किंवा मॉल मध्ये ऑलरेडी आहे, जे परदेशात आहे, की आता रोबो तुमचं मटेरियल ठेवतोय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती. रोबो तुमची डिलिव्हरी देतोय. किंवा आज कित्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये
प्रत्येक फ्लोअरला शूट्स केलेले आहेत की जिथे तुम्ही प्रत्येक फ्लोअरने तुम्ही ऑर्डर द्या फक्त कॉम्प्युटर सिस्टम मध्ये, त्या फ्लोअरच्या हेड नर्सिंगने ऑर्डर टाकायचे की माझ्या फ्लोअरला कुठच्या बेडला काय हे पाहिजे, ती त्याने ऑर्डर टाकायचे आणि ती ऑर्डर खाली स्टोर्सला जाते, ती स्टोर्स मध्ये बेड वाईज लोड केली जाते. बेड वाईज लोड केली जाते. तिथे जर 25 बेड असतील तर 25 बेडचे 25 ट्रे आहेत. म्हणजे जो नर्सिंग स्टाफ होता, जो सपोर्ट टू बी ओनली गिव्हिंग द सलाईन आणि औषधं आणि टेम्परेचर ह्या सगळ्या घ्या, पण तिला ही सुद्धा टेक्नॉलॉजी शिकायला लागते नाच. कारण जर ती शिकली नाही तर 500 बेड 1000 बेडच्या हॉस्पिटलमध्ये इफिशियंटली तुम्ही मेडिकल सप्लाय मेडिकल स्टोअर मधनं तुमच्या ह्याच्यापर्यंत आयसीयू पर्यंत कसं आणून देणार आहात. त्यामुळे हे स्किलिंग, हे रिस्किलिंग किंवा अपस्किलिंगची गरज प्रत्येक व्यवसायात आहे. कारण सर्व्हिस हा एक मोठो आता बनला ना प्रत्येकासाठी. किंवा आज आपण जेव्हा बघतो की हाऊसवाईफ, आज आपण कित्येक वर्षांनी बघितलेलं ना की लिज्जत पापडच्या बायका सकाळी यायच्या आणि माझ्या भागामध्ये किंवा कित्येक शहरांमध्ये लिज्जत पापडच्या आणि पीठ घेऊन यायच्या, पापड आदल्या दिवशीचे पापड घेऊन यायच्या आणि पीठ घेऊन जायच्या. आज लिज्जत पापड त्यांना आदल्या दिवशी सांगते की तुमच्या घरी पीठ येईल आणि तुम्हाला किती पापड करायचे आहेत ऍपद्वारे. भाजीवाले बघा, आज भाजीवाल्यांकडे गेल्या 4 वर्षामध्ये जसं डिजिटायझेशन झालं तसं या भाजीवाल्यांना सुद्धा जीपे, रुपे ह्या सगळ्या गोष्टी शिकायला लागल्या ना. ज्याच्याकडे जीपे नाही तिथे प्रॉब्लेम आहे ना. आज मी 10 रुपयाची सिगरेट घेतली तरी आज मी जीपे करतोय, मग त्याला ते कळलं पाहिजे काय त्याला ते आलंय की नाही. त्यामुळे रिस्किलिंग आहे ते 70% लेवलला ह्या प्रकारामध्ये मोडणार आहे. आज कार्पेंट्री मध्ये बघा कित्येक प्रकारची आयुधं वापरली आहेत, किंवा स्पाज मध्ये बघा, आज आपण कित्येक वर्षानुवर्ष सलून किंवा स्पाज मध्ये जातोय, तिथे जे टेक्नॉलॉजीचे बदल घडत आहेत की आज जे अल्ट्रा मॉडर्न ट्रिमर येत आहेत ते ट्रिमर सुद्धा त्या स्पा मध्ये आणि सलून मध्ये शिकायची गरज आहे ना. त्यामुळे रिस्किलिंग 70% तिथे आहेत, कारण ते जर लवकर शिकले तर आपल्या सर्व्हिस लेवल पटकन होणार आहे. त्यामुळे 70% साठी जो डाऊन द लाईन वर्कफोर्स आहे त्यांना टेक्नॉलॉजी शिकायचे. आता ह्या सगळ्यांना रिस्किलिंग किती गरज आहे, तर त्यांना एक चांगलं कम्युनिकेशन स्किल शिकण्याची गरज आहे. त्यांना ऍप कशी निर्णाळी वापरावी त्याच्यासाठी शिकण्याची गरज आहे. किंवा भारत असा एक कॉम्प्लेक्स देश आहे की जिथे 30, 40, 50 भाषा बोलल्या जातात, पण आज कित्येक ऍप्स जेव्हा लॉन्च होत आहेत तेव्हाच मल्टिपल लँग्वेजेस मध्ये लॉन्च होत आहेत. मल्टिपल लँग्वेजेस मध्ये आज कित्येक ऍप्स लॉन्च होत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या डाऊन बॉटम ऑफ द पिरॅमिड त्यांना याची गरज आहे. आज माझ्या ड्रायव्हरला जर इंग्रजी येत नसलं तरी त्याला व्हॉइस वरनं जर समजत असेल की मी गुगलला ऑर्डर कशी देणार आहे, मला ह्या पत्त्यावर जायचंय, त्याला हे ऍप माहिती आहे, त्यामुळे तो मला भारतात कुठेही घेऊन जाऊ शकतो. बघा त्याच्यासाठी हे रिस्किलिंग आहे ना. माझ्या मोलकर्णीला, जसं आम्ही आता मध्ये एकदा गप्पा मारत होतो मेन सीझन, की त्या जाहिरात नव्हती का की एक बाई मोलकरीण आलेली नसते आदल्या दिवशी, तर ती म्हणते काल का नाही आलीस, तेव्हा ती म्हणते हो मी कळवलं होतं साहेबांना, त्यांनी बीबीसीवर सांगितलं होतं फेसबुकवर. बघा म्हणजे आता तुमची मोलकरीण नाही फोन करणार आहे तुम्हाला, ती व्हॉट्सअप करणार आहे, इन्स्टा पाठवणार आहे. आज कित्येक जण ना हल्ली लास्ट सीन नावाचा प्रकार काढून टाकलेला आहे कित्येक जणांनी. ओके, तुम्हाला कळायला पाहिजे लास्ट सीन का काढायचं, ग्रीन का काढायचं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. माझ्या ड्रायव्हरने लास्ट सीन काढलेलं आहे, त्यामुळे मला माहिती आहे समजत नाही रात्री 2ला झोपलाय का काय करतोय. आणि स्टेटस टाकायची चूक कित्येक जण करतात, पण नंतर लक्षात येतं मैंने गलत किया. त्यामुळे हे ऍप कसं वापरावं ह्याचं पण रिस्किलिंग आहे ना कॉमन सेन्सच्या बाबतीमध्ये. एवढंच मी म्हणेन. त्यामुळे 70% ऑडियन्सला सोशल मीडिया, कम्युनिकेशन स्किल्स आणि काही बेसिक बिझनेस लँग्वेजेस, बिझनेस एथिक्स किंवा अकाउंटिंग प्रॅक्टिसेस वगैरेचं बेसिक स्किल दिले तर या 70% लोकांचं खूप अपग्रेडेशन होईल. किंवा एवढंच तुला हो प्लीज. गिरीश, आपण 70% म्हणतो आहोत, पण भारत मुळामध्ये 70% लोक आपले ते शेतकरी आहेत. बरोबर. आणि आपण आता जे 70% म्हणतोय ते जे आता नोकऱ्या करतात त्यांच्याबद्दल आपण 70% म्हणतोय. पण त्यात सुद्धा मला शेतीविषयी पण मला तुला विचारायचं आहे. आणि दुसरं मला तुला विचारायचं ते आता हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीमधलं ठीक आहे, परंतु आपल्या देशाचा कारभार जे चालवतात ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. मग ते कुठे सिव्हिक बॉडीमध्ये असतील, कॉर्पोरेशनमध्ये असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असतील, ज्यांच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी अनेक लोकांची अनेक मतं आहेत. आणि त्यांच्याकडे सुद्धा एका बाजूला खूप हायर लेवलचे अधिकारी आहेत, म्हणजे
भारतीय प्रशासन सेवेमधले IAS अधिकारी आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक चतुर्थ श्रेणीपर्यंतचा कर्मचारी वर्ग आहे की ज्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल, एफिशियन्सीबद्दल कायमच सतत बोललं जातं. तर हे शेतकरी आणि सरकारी नोकर या दोन सेक्टर बद्दल तू काय सांगशील? सरकारी नोकरांचे दोन भाग करीन. हा जो IAS पदाधिकारी नावाचा जो प्रकार असतो ना, त्याला असं लोकांना असं वाटत असतं की त्या IAS ला ना जगातल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे. एक सेकंद तुला सांगतो, इथे आपल्याकडे किशोरी गद्रे आहेत. हो, आमच्या गप्पा झालेल्या आहेत. आमच्या गप्पा झालेल्या आहेत. आय नो आमचं अंडरस्टँडिंग आहे, त्यामुळे मला माहिती आहे की किशोरी एकदम असे कान त्यांचे तीक्ष्ण झालेत. पाहिलं ते. येस, ओके. काय झालेलं आहे माहितीये ना, की तो IAS अधिकारी नावाचा जो प्राणी भारतात जन्माला येतो ना, त्याला असं वाटतं की म्हणजे असा समज आपण त्यांनी सरकारने केलेला तो की त्याला कुठच्याही डिपार्टमेंट मध्ये टाका, आज वॉटर मध्ये टाका, परवा मेडिसिन मध्ये टाका, परवा पशु खाद्यात टाका, त्याच्यानंतर स्टील मध्ये टाका, पॉवर मध्ये टाका, एअरलाइन्स मध्ये टाका, विमानतळ, रेल्वे मध्ये टाका, त्याला जगातल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, असा काहीतरी आपण एक गोड गैरसमज करून घेतलेला आहे. त्यामुळे काय होतं की टॉप लेवलला आपण डोमेन एक्सपर्टाईज अद्यावत करूनच देत नाही आणि त्याला आपण स्थिरावून देत नाही. हा एक बेसिक स्किल आहे. कारण जर आपल्याला सरकार इफिशियंटली चालवायचं असेल तर आज आपले जे GDP आणि त्याची जी अर्थव्यवस्था आहे त्याचे जर आपण नंबर्स बघितले, दॅट इज इक्विव्हॅलंट टू द फॉर्च्यून 500 कंपनीज. त्यामुळे त्या कंपन्यांमध्ये डोमेन एक्सपर्ट, त्यामुळे IAS ऑफिसरचा प्रॉब्लेम काय आहे की ते त्या डिपार्टमेंट मध्ये जाऊन त्या डिपार्टमेंट नक्की काय आहे हे समजून घेईपर्यंत त्यांची 3 वर्ष झालेली असतात, किंवा मधल्या काळात सरकारचं डोकं फिरलं किंवा दाई सेटिंग झालं तर त्याची बदली होते. त्यामुळे त्याला डोमेन एक्सपर्टाईज त्याच्याकडे नसतो. दुसरी राहिली की बाबूगिरी. आता इफिशियंट लेवल त्यांना काम करायचं नाहीये का? त्यांना काम करायचंय. किंवा मी सरकारी नोकरी, निमसरकारी नोकरी आयुष्यात 4 वर्ष केली आहे पहिल्यांदा, आणि मी एवढं नक्की सांगू शकतो की आपल्या बेसिक सरकारी सिस्टम आहेत ना कामाच्या, त्या खूप इफिशियंट आणि चांगल्या आहेत. इफिशियंट आणि चांगल्या आहेत. रेकॉर्ड किपिंग नावाचा सिस्टम खूप चांगली आहे. त्यांना रिस्किलिंग करायची गरज असेल तर एवढीच गरज आहे की कुठेतरी ते अँसरेबल केव्हा होतील. आजच्या घडीला ही संस्था जी प्रकार आहे अँसरेबल नाही आहेत आपल्याकडे. ओके, हे अँसरेबल नाहीये, सरकार अँसरेबल नाहीये, कॉर्पोरेट अँसरेबल असतं. जर CEO ला सुद्धा बोर्ड ऑफ डायरेक्टर काढू शकतो, पण एखादा IAS ऑफिसर 5-5, 10-10 वर्ष एका ठिकाणी राहतो. काही शहरांमध्ये 3-3, 4-4 वर्ष तेच IAS ऑफिसर CEO म्हणून राहिलेले आहेत. ते डोमेन एक्सपर्ट 3 वर्षानंतर होतात. ते डोमेन एक्सपर्ट होईपर्यंत त्यांची पाणी खात्यात बदली होईल. बघा, गेल्या 3 वर्षात, गेल्या 18 महिन्यामध्ये आपण 6 महिन्यातच भरपूर गोंधळ बघितले त्याचे माझ्या मते. त्यामुळे डोमेन एक्सपर्ट तयार करावे सरकारने, IAS ऑफिसरने. किंवा पण आता बाय डिफॉल्ट ना काही वर्ष एक जरा ही नवीन जनरेशन येते, ही बऱ्याचशा प्रमाणात इंजिनियर MBA, डॉक्टर MBA, फार्मसी MBA हे जे आलेत ना, त्याचा सरकारने त्यांचं करिअर प्लॅनिंग करताना त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून करावं असं माझं सोल्युशन असेल. जर किशोरीत आहे ना, त्यांनी हे नक्की सजेस्ट करावं सगळ्यांपुढे, कारण हे डोमेन एक्सपर्ट तयार करण्याची सरकारला गरज आहे IAS ऑफिसरची. आणि शेतकऱ्यांचं कसं आहे, शेतकऱ्यांना 2 गोष्टी आहेत की आधी आपण नगदी नफा आणि पाण्याचं व्यवस्थापन. काही भागांमध्ये आज महाराष्ट्रामध्ये, निदान आपण बोलूया महाराष्ट्रामध्ये, गेले 30 ते 40 वर्ष फक्त आपण एकच गोष्टीला प्राधान्य दिलं, शुगर. आणि त्या शुगर मध्ये आपण जमिनीची, मातीची खूप वाईट प्रकारे त्याला आपण एक्स्ट्रॅक्ट केलंय आणि वी आर ओव्हर कपॅसिटी. आज शेतकऱ्यांना होर्ड मेंटॅलिटीची भारतात त्यांना ऍक्च्युअली ते थोडंसं मी शेतकऱ्यांचं त्याच्या प्रकारे बघतो की आपल्याकडे एक होर्ड मेंटॅलिटी आहे. त्या होर्ड मेंटॅलिटी मध्ये जसं शैक्षणिक क्षेत्रात असतं तसं शेती क्षेत्रात पण मी म्हणतो की ह्या वर्षी मिरचीला खूप भाव आला म्हणून मी पुढच्या वर्षी सगळेच जण मिरची लावतात. सो वी हॅव गॉट द एक्सेस कपॅसिटी. फार्म साईज आपले छोटे आहेत. महाराष्ट्रामध्ये कुळ कायद्यानुसार आपले फार्म साईज छोटे आहेत. त्यामुळे मग आपण भाजी, व्हेरिशेबल गुड्स हा जो प्रकार आहे त्याच्यावरती जर दिलं, कारण ते नगदी उत्पादन पण रोजचं आहे, पण त्याच्यासाठी हा जो आता नवीन सरकारी कायदा आलाय तर त्याचा नीट अभ्यास करण्याची गरज आहे. कारण आपण मुळात शेतकऱ्यांचा बेसिक प्रॉब्लेम आहे शेतीचा, आपण त्यांना
मार्केट ड्रिव्हन, कस्टमरला काय हवंय ह्याचं कधी ट्रेनिंग दिलं नाही आणि आपला शेतकरी कस्टमरला कधी एक्सपोजच झालेला नाहीये 99%. त्यामुळे जे सरकार ठरवतं, जो बाजार मिळतो किंवा ऍश्योर्ड उत्पन्न मिळतं त्याच्यावर शेतकरी शेती करतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे जे बाजारभिमुख शेतकरी झालेले आहेत, जर महाराष्ट्रामध्ये अशी खूप उदाहरणं आहेत, पोपटरावांसारखी हिरवे गावची, की ज्यांनी बाजारभिमुख म्हणजे ग्राहकाला काय हवंय त्या प्रकारचं उत्पादन केलं, त्यांना कधी भावाचे प्रॉब्लेम आले नाहीयेत. जे ग्राहकाभिमुख करत नाही आणि सरकारच्या सबसिडीवर केले. त्यामुळे माझ्या मते शेतकऱ्यांनी ग्राहकाभिमुख व्हावं आणि त्याच्यासाठी हे जे निराळे एनजीओ आहेत, म्हणजे सोशल एंटरप्रेन्योर संस्था आहेत खूप चांगल्या, मला माहिती आहेत की ह्या संस्था ज्या खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये काम करतायत की ह्या शेतकऱ्यांना ग्राहकाभिमुख करतायत, असं माझं मत असेल शेतकऱ्यांबद्दल. आणि कुठेतरी त्यांना टेक्निकल अपग्रेडेशन सतत द्यायची गरज आहे, पण ओव्हरऑल सुधारणा होते यंग जनरेशन. आणि शेतीला रिस्पेक्ट द्यायची गरज आहे, शेतकऱ्यांना रिस्पेक्ट द्यायची गरज आहे, कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या मुलाशी कोणी लग्न करत नाहीये. रंग सर म्यूट. म्यूट आहे, मला ऐकू नाहीये. म्यूट. रंगा सर तुम्ही म्यूट. अच्छा, आय एम सो सॉरी. मला असं विचारायचं होतं की आपण आता रिस्किलिंग बद्दल बोलतोय, तर शेतकऱ्यांच्या बाबतीतलं रिस्किलिंग जे आहे, म्हणजे आता कोविडच्या काळामध्ये मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं की शेतकऱ्यांनी ॲप्स क्रिएट केली आणि शेताच्या बांधावरनं आपल्या घरामध्ये त्यांनी भाजी आणून दिली. किंवा आपल्याला आता अनेक अशी उदाहरणं माहिती आहेत की हॉर्टिकल्चर करणारे शेतकरी आहेत, त्यांनी त्यांचा एक्सपोर्ट जो आहे तो एक्सपोर्ट अशा अनेक ॲप्सच्या माध्यमातून परदेशी त्यांनी केलेला आहे. किंवा शेतीची पण नवीन तंत्रज्ञानं जी आहेत त्याच्यामध्ये मेकॅनायझेशन आहे, त्याच्यामध्ये ऑटोमेशन आहे. तर अशा प्रकारे आपण रिस्किलिंग करा असं म्हणतो, पण आताचं जे BSc ॲग्रिकल्चर झालेली जी मुलं आहेत फॉर एक्झाम्पल, त्या पिढीकडनं काय अपेक्षा आहे रिस्किलिंगच्या बद्दल? ट्रॅडिशनल आपलं शेती आणखीन आता ही नवी ऑटोमेटेड शेती, काय फरक आहे याच्यामध्ये? ट्रॅडिशनल शेती आणि ऑटोमॅटिक शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचा फरक आहे की आपला जो करिक्युलम आहे, जो मला काही माहिती आहे, मी दापोली कृषी विद्यापीठात 2-3 वेळेला गेलेलो आहे किंवा काही या क्षेत्रातल्या लोकांची मला बोलायचा संबंध आला. बेसिकली त्यांना रिस्किलिंग मध्ये नवीन जी टेक्नॉलॉजी फार्म इक्विपमेंट वापरायला कशी हवीत आणि लीज वरती ती फार्म इक्विपमेंट कशी घेता येतील. ग्रामपंचायत लेवलला जरी तुमचा छोटा साईज असला तरी जर एक ट्रॅक्टर हायर करून 4 जणांनी वापरला तर त्याचं ऑटोमेशन कशा प्रकारे होईल. त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये हायरिंग इक्विपमेंट्सच्या कंपन्या आहेत, पण शेती व्यवसायामध्ये हायरिंग इक्विपमेंट्स देण्याचं पर्सेंटेज अजून त्या कंपन्या कमी आहेत. जर आपण त्या उभ्या करू शकलो एनजीओच्या माध्यमातून किंवा एखाद्या व्यावसायिकांनी, तर शेतकऱ्यांना छोटा साईज असला तरी त्यांना ते हायर करता येईल कलेक्टिव्हली. हा एक भाग झाला. आणि ऍग्रिकल्चर कोर्स मध्ये रिस्किलिंग करताना सगळ्यात पहिले महत्वाचं बिझनेस इकॉनॉमिक्स. सगळ्यात इश्यू आहे ना बिझनेस इकॉनॉमिक्स आणि कॉस्टिंग. तंत्रज्ञ घडवताना जिथपर्यंत तुम्ही टेक्नॉलॉजी घडवताय, पण ऍट व्हॉट कॉस्ट ही टेक्नॉलॉजी ते प्रॉडक्ट तयार होणार आहे याचं स्किल जिथपर्यंत त्यांना कळत नाही तिथपर्यंत त्या जमिनीमध्ये काय पिकवलं हे त्याला कळतं, पण त्याचा भाव काय मिळेल हे त्याला कळलं नाही. आणि जर तसं झालं तर होणार नाही. त्यामुळे माझ्या मते कुठचंही क्षेत्र असलं तरी त्याला बिझनेस इकॉनॉमिक्स आणि प्रॉडक्ट कॉस्टिंग याचं स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग हे रेग्युलरली झालंच पाहिजे, या मताचा मी आहे. शेतकरी असो का कुठचाही कॉर्पोरेट मधला शॉप फ्लोअरचा माणूस असो, ऍट व्हॉट कॉस्ट. कारण आता पूर्वी सगळं जे आहे ना आपण फ्री एक इकॉनॉमी मध्ये असल्यामुळे ना सगळं ऍट व्हॉट कॉस्ट अँड प्रॉफिटेबिलिटी या प्रकारे झालंय. त्यामुळे रिस्किलिंग मध्ये या 2 गोष्टी कराव्या असं मला वाटतं शेतकऱ्यांसाठी. आपण स्टेम बद्दल बोलतो नेहमी, जे एक बौद्धिक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स, STEM, स्टेम. तर आता या जे बौद्धिक व्यवसायामध्ये सगळी जी लोक होती त्या लोकांना रिस्किलिंग काय करायला लागणार?
आता बघा एक की कसं आहे ना की हल्ली आता बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जर आपण बेसिक प्रोग्राम बघितला तर एक काळ आपण म्हणजे आपण ज्या वयाचे होतात 55+ त्या वयामध्ये ना आपण ते भले मोठे ड्रॉइंग बोर्ड आणि लोक कोणते ड्रॉइंग काढतायत मग त्या ते जम्बो झेरॉक्स काढतायत वगैरे ते आता सगळं कालबाह्य झालं. टेक्नॉलॉजी मध्ये जर बघितलं तर 90% याच्या वर काम कॉम्प्युटर करतंय. तुमचं बेसिक डिझाईन म्हणजे आज प्रोजेक्ट इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर पीडीएमएस सारख्या ज्या सिस्टम आहेत किंवा अल्ट्रा मॉडर्न जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत त्याच्यामध्ये ना बेसिक काम कॉम्प्युटर करतोय. त्यामुळे जे तुम्हाला पूर्वी प्रत्येक गोष्ट फीड करायला लागायची मग त्याचं मॉडेल हे करायला लागायचं ते होत नाही. किंवा जर 3D प्रिंटर सारखी जर टेक्नॉलॉजी त्या रिसर्च सेंटर मध्ये असेल तर तुम्हाला प्रोटोटाईप प्रॅक्टिकली अक्रॉस द बोर्ड मिळतं एकदा डिझाईन. त्यामुळे आता सगळ्यात महत्वाची जी स्टेम जी लोक आहेत ना सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स ह्या चारचा संगम आहे ना त्यांना व्हिज्युअलायझेशनची गरज आहे. व्हिज्युअलायझेशन. सो बेसिकली माझं प्रॉडक्ट डिझायनिंग काय असेल हे कोणासाठी यूज करणार आहेत मग त्याच्याबरोबर त्याचा कस्टमर इंटरफेस. आज टेक्नॉलॉजीला जिथपर्यंत हे कळत नाही की माझा युजर कोण आहे त्याचा कस्टमर इंटरफेस आणि मग त्या कस्टमर इंटरफेस झाल्यानंतर त्या कस्टमरच्या असलेल्या त्या प्रॉडक्ट मधल्या गरजा आणि मग त्यानुसार केलेलं डिझाईन आणि त्याच्यासाठी डिझाईनचं ज्ञान किंवा डिझाईनचं ज्ञान जे असतं तेव्हा आज मी डिझाईन म्हणतो त्यावेळेला एमडेस नावाची जी पदवी आहे ना त्याच्या भारतामध्ये फक्त 2-3च कॉलेजेस आहेत आणि त्या डेस मध्ये आपण ऍस्थेटिक शिकवतो, ऍस्थेटिक कमी शिकवतो आणि आपण टेक्निकली जास्त शिकवतो. त्यामुळे आज मी स्टेम मध्ये असं म्हणेन ना की स्टेम मध्ये आज तुम्हाला व्हिज्युअलायझेशन, डिझायनिंग, 3D मॉडेलिंग, कारण आर्किटेक्चरला 3D मॉडेलिंगच लागतं पण एखाद्या मॅथमॅटिशियनला लागणार नाही का, इंजिनियरला लागणार नाही का? आज जनुकांचं जेव्हा तो सेटिंग तयार करतोय त्यावेळेला पण त्याला व्हिज्युअलायझेशन लागतं. त्यामुळे ना ह्या सगळ्यांसाठी ना स्टेम वाल्यांसाठी अत्यावश्यक अपस्किलिंग असेल ना तर तुम्ही कोणासाठी बनवताय हे सगळ्यात महत्वाची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांना आयपीआरचं नॉलेज हे अत्यावश्यक गरज आहे स्टेम मध्ये. कारण बरेच वेळेला काय होतं की तुम्ही सर्च करायच्या आधी जर तुम्हाला कुठच्या प्रकारची पेटंट अवेलेबल आहे किंवा कुठच्या प्रकारची ब्लॉक झाले हे जर माहिती असेल तर तुम्ही सर्च मधला जो वेळ आहे गॅप ती जाते. कारण एखाद्या रिसर्चची कॉस्ट आहे आणि ती जी कॉस्ट आहे इट इज नॉट ओनली अबाउट मनी बट मॅन आवर कॉस्ट आणि ती मॅन आवर आपण कॉस्ट केली आणि वी आर रेसिंग अगेन द टाइम. आणि कित्येक वेळेला जर कित्येक कंपन्यांमध्ये जगभरामध्ये मला असं वाटतं की ह्या प्रकारचे स्पेशलाइज कोर्सेस त्यांनी आज या स्टेमच्या लोकांची साठी चालू केलेले आहेत. पण भारतामध्ये हे अजून जास्त मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. कारण जिथपर्यंत मी व्हिज्युअलायझेशन करत नाही आणि व्हिज्युअलायझेशन केव्हा होईल ज्याला त्यांचा कस्टमर इंटरफेस होईल, मार्केट इंटरफेस होईल आणि त्यांच्या समोर तो डेटा असेल. त्यामुळे स्टेमच्या लोकांसाठी व्हिज्युअलायझेशन, कस्टमर इंटरफेस आणि त्या ह्याच्यातनं काही डिझायनिंग रिलेटेडचं रिस्किलिंग आणि अपस्किलिंग ह्या 2-3 गोष्टी त्यांनी कराव्यात. हे प्रामुख्याने ही गरज आहे असं मला वाटतं. की म्हणून जेव्हा मी मशीन टूल इंडस्ट्रीमध्ये, मशीन बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा अप्लायन्सेस इंडस्ट्री मधल्या टेक्निकल लोकांशी मी जेव्हा बोलतो त्यावेळेला मला लक्षात येतं की त्याला इनबिल्ट टेक्नॉलॉजी बरेच वेळेला कळते, लॉजिक कंट्रोल कळतात, काय कळतात, पण त्याला डिझायनिंग बेसिक अख्ख्या मशीनचं कळत नाही. तिथपर्यंत तो कुठेतरी चाचपडत राहतो असं मला वाटतं. आता हे मला आता मान्य आहे की आता रिस्किलिंग करणं आवश्यक आहे. मग याची आवश्यकता तर लक्षात येते की रिस्किलिंग करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही करिअरच्या कुठल्याही टप्प्यावरती जरी असलात तरी तुम्हाला आत्ताच्या काळाला लागणारे स्किल्स आत्मसात करायला पाहिजेत. तर आता हे म्हणजे आता मी एखाद्या खूप सिनियर पोझिशनमध्ये असेल समजा कंपनीमध्ये आणि मलाच आता रिस्किलिंग करण्याची वेळ आली. ओके, तर कुठे असं लोकांना असं वाटत नाही का की माझी सिनियरिटी काय आहे, मी कोण आहे, मी तर जनरल मॅनेजर आहे आणि उद्या समजा मी हातामध्ये कुठेतरी एक लॅपटॉप घेऊन कुठेतरी एक ट्रेनिंग कोर्स करतोय तर विल इट सूट माय सिनियरिटी, विल इट सूट माय काय म्हणूया ऑथॉरिटी, असा चॅलेंज असतो का? असा चॅलेंज ज्याच्या मनामध्ये येत असेल तो नक्कीच डायनासॉर होईल. तो नक्कीच डायनासॉर होईल. कारण ज्या वेळेला मी कोणाला तरी शिकायला सांगतोय, आपण ना मराठीमध्ये असं बरेच वेळेला म्हणतो ना की जेव्हा मी एक बोट दुसऱ्याकडे करतो तेव्हा 4 बोट माझ्याकडे आहेत ना.
आणि ऑलवेज वी से की चेंज हॅज टू कम फ्रॉम द टॉप, चेंज हॅज टू कम फ्रॉम द टॉप. त्यामुळे चेंज हॅज टू कम फ्रॉम द टॉप. सो इन दॅट सिनेरिओ तुम्हाला शिकण्यामध्ये की मला हे शिकायचंय, ह्याच्यासाठी कुठच्याही लेव्हलच्या माणसाने कधीही विचार करू नये. किंबहुना आय विल ऑलवेज से की मी माझ्याकडचा ना, मी असं म्हणतो ना, माझ्या शेजारी एक मुलगा राहतो, तो आता 12वी पास झालाय आणि तो माझा गुरु आहे ऍप मध्ये. मला कुठचंही ऍप जर वापरायचं असेल तर मी त्याला फोन करतो, तो लगेच येतो आणि मला ऍप शिकवतो. त्यामुळे माझ्या मते ना, तुम्ही कुठच्याही लेव्हलला असा, कुठच्याही पोझिशनला असा, तुम्ही काही रिस्किलिंग किंवा अपग्रेडेशन साठी गरज आहे. किंवा ना मला असे कित्येक डॉक्टर्स माहिती आहेत की जे दिवसातला 1 तास आजचा मेडिकल इश्यू काय आहे त्याच्यावरती जे प्रसिद्ध जर्नल्स आहेत त्याच्यासाठी 1 तास वाचतात. कित्येक MBA कोर्सेस जर आज IIM मध्ये, जर IIM, हार्वर्ड या सगळ्या इन्स्टिट्यूट असेल भारतामधल्या किंवा जगामधल्या प्रसिद्ध, तिथे 1 आठवड्याचा 3 आठवड्याचा एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असतात. हे कित्येक लोक अटेंड करतात आणि केले पाहिजेत. कारण त्याच्यातनं 2 गोष्टी होतात की एकतर तुम्हाला स्वतःचं रिस्किल होतं, तुम्ही रिस्किल करता, अपस्किल करता, व्हॉट एव्हर यू से, बोथ द थिंग्स आर वन अँड सेम. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं होतं की मी असा सल्ला देईन की तुम्हाला हे जे लिडरशिपला रिस्किलिंग करायचंय ना, ते तुम्ही तुमच्या घरात बसून लॅपटॉपवर करू नका. तर अशा प्रकारचे कोर्सेस अटेंड करा की जिथे तुम्हाला इतर 10, 15, 20 कंपन्यातले तुमच्या लेवलचे समदुःखी, असं म्हणेन मी, लोक तुम्हाला भेटतील आणि तुम्हाला एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करता येतील आणि कुठेतरी इन्फरन्सेस, कॉमन इन्फरन्सेस निघतील. आणि हे जे नेटवर्किंग होईल ना, ते नेटवर्किंग आयुष्यभरात उपयोगाचं असतं. कारण आज मला असं वाटतं की मटेरियल्स मधल्या माणसाला, मी जेव्हा मटेरियल्स मध्ये होतो ना, तेव्हा मी ठाण्यामध्ये होतो, आमच्या सगळ्या लोकांचा ना एक ग्रुप होता मटेरियल्स वाल्यांचा. आणि त्यावेळेला इम्पोर्टेड मटेरियल यायला 2-2 महिने लागायचे. पण आमच्या कंपनीमध्ये शॉर्टेज असलं तर दुसऱ्या कंपनीकडनं लोन घ्या, आलं की त्याला परत करून टाक. त्यामुळे रिस्किलिंग करताना मला असं वाटतं की स्वतःच्या घरात बसून करू नका. आत्ताच्या काळाला हा काळ लवकरच जाणार आहे ह्या मी हेतून येतो. तुम्ही ऑलवेज MBA कोर्स करा, एक्झिक्युटिव्ह MBA करा, किंवा वर्षातनं 1 आठवडा तरी प्रत्येक लिडरशिप लेवलच्या माणसाने 1 आठवडा रेसिडेन्शियल कोर्सला जावं चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये. आणि बहुतेक ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्याला त्याचे खर्च करत असतात. प्रश्न हा असतो मला ते वेळ द्यायचा आहे की नाही, एवढा रिस्किलिंग नक्की करावं. म्हणजे जिथे जिथे टेक्नॉलॉजी अपग्रेड होते, जिथे जिथे नवीन नवीन संशोधन होतं, म्हणजे फार्मा असेल किंवा इव्हन आमची एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, जिथे सतत गोष्टी ऑब्सोलीट होत असतात, नव्या गोष्टी येत असतात, नवीन टेक्नॉलॉजी येत असते, नवीन फॉर्मॅट्स येत असतात. म्हणजे इव्हन आमच्या इथल्या सुद्धा ऍक्टर्सना रिस्किलिंग करायला लागतं, आमच्या इथल्या एडिटर्सना, कॅमेरामॅनला, सर्व टेक्निशियन्सना अपग्रेड करायला लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की ते अक्रॉस द इंडस्ट्री हे सगळं घडत असतं. त्यामुळे गिरीश, हे मला असं वाटतं की एक खूप महत्वाचा विषय तू आता छेडलेला आहेस. आणि एस्पेशली आपण आता उंबरठ्यावरती आहोत रेव्होल्युशन 4.0, ज्याच्यामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन येणार आहे. आणि तेव्हा मला असं वाटतं की आता ज्या पद्धतीने आपण काम करतो ती कामाची संपूर्ण पद्धतच बदलली जाणार आहे. तर हे ऑटोमेशन जेव्हा येईल, म्हणजे रादर हे रेव्होल्युशन 4.0 जेव्हा येईल, तेव्हा या रिस्किलिंगची किती गरज असेल? मला याला जोडून प्रश्न विचारायचा आहे, मी थोडा ऍड करते याच्यात प्लीज. मला दुसरं असं वाटतं की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्रिटिकल थिंकिंगचा बराचसा भाग आपला घेणार आहे. आणि आपण आतापर्यंत ह्युमन बिईंग म्हणजे थिंकिंग ह्युमन असं म्हणत होतो, म्हणजे थिंकिंग हा आपला मेन आपली स्ट्रेंथ होती. आता थिंकिंगचा पार्ट बराचसा जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी घेतला तर आपलं ह्युमन म्हणून काय राहतं की जे आपल्याला जास्ती स्ट्रेंथन करायला लागेल, हे आपल्याला काय सांगता येईल. आणि आता ज्याला आपण नवीन एज्युकेशन पॉलिसी बघतो, जी मुलं शिकून 15 वर्षांनी मार्केटमध्ये येणार आहेत, त्यांच्यामध्ये कोणते नेमके बदल हवेत हे आता आपल्याला सांगता येणार आहे का? कारण आता क्रिटिकल थिंकिंग त्यांनी घेतलेलं आहे, पण मला असं वाटतं की ते पण ऑब्सोलीट होऊन जाईल. 15 वर्ष हा मोठा काळ आहे. तर व्हॉट इज दॅट ह्युमन थिंग विच विल सस्टेन इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स इरा? असं आहे. आय थिंक नाही, ह्या प्रश्नाकडे आपण 2 ते 3 प्रकारे बघण्याची गरज आहे. ओके, आपण 2 ते 3 काय रिव्होल्युशन 4.5 असेल, 5 असेल, 6 असेल, व्हॉट एव्हर इट इज, की AI, रोबोटिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी येतील. ओके, आता त्याच्यामध्ये परत एकदा 2 प्रकार आहेत ना, की जिथे मास मॅन्युफॅक्चरिंग आहे, जिथे मास मॅन्युफॅक्चरिंग आहे, जिथे बऱ्याचशा गोष्टी रोबो करणारे असं आपण जेव्हा गृहीत धरतो,
त्यावेळेला आधी सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट घेतली पाहिजे, जो रोबोला डेटा फीड करणार आहे, रोबोला डेटा फीड करणार आहे त्याची प्रोसेस वेल डिफाईन करण्याची जबाबदारी आहे आणि तो राईट वेनी त्याचं कोडिंग आणि प्रोग्रामिंग करण्याची जबाबदारी तो त्या रोबोला जो मॅनेज करणार आहे ती त्याचीच आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की बॉटम ऑफ द पिरॅमिड जो रोबो आहे किंवा आम्ही ज्याला PLC प्रोग्रामिंग म्हणतो आधी ट्रॅडिशनल लँग्वेज मध्ये रोबो वगैरे, त्या सगळ्यांना आधी त्याची प्रोसेस समजावून घ्यायला लागणार आहे. कारण ज्या वेळेला ह्युमन इंटरव्हेन्शननी गोष्टी होत असतात त्यावेळेला तुम्ही त्या गोष्टी थांबवू शकता. ओके, की एखादा जर ऑटो एन्सिलरी मध्ये एका प्रेसला 1 मिनिटामध्ये 100 ठोके मारायचे, हे जर मशीन मॅन्युअली मी व्हिज्युअली बघत असेल आणि ते कुठेतरी अपराईट जात असेल तर ते मी थांबवू शकत होतो, पण मी रोबोला एकदा फीड केलं की ते होऊ शकत नाहीये. त्यामुळे रोबोला फीड करण्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं माझं आहे, जो रोबोला मॅनेज करणार आहे मला आधी त्याला ट्रेन करायचंय. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि तो त्याच्या तिथे सो रिस्किलिंग मी जे मगासपासून म्हणते बॉटम ऑफ द पिरॅमिड पण व्हायची गरज आहे. कारण शेवटी रोबो कोण चालवणार आहे आणि एक रोबो 20 लाख 10-15 लाखापासून काही कोटींपर्यंत येतो. आज काही शहरांमध्ये कित्येक रोबो पडली आहेत, अक्षरशः रोबो गंज खात पडली आहेत, कारण ते यूज करण्यासाठीच स्किलिंग रिस्किलिंग किंवा अपस्किलिंग तिथल्या इंडस्ट्री त्यांना देऊ शकत नाहीये. हा एक भाग झाला. दुसरा भाग झाला आज बेसिकली आपल्याकडे रोबोटिक्स इंजिनियर, ह्याचा तिसरा भाग आहे ना कॅपिटल इक्विपमेंट किंवा मशीन टूल मध्ये ना रिमोटली त्याचा मेंटेनन्स, रिमोटली त्याचं टेक्निकल इश्यू सॉल्व्हिंग, किंवा जेव्हा बेसिकली मी आज मशीन विकतच घेतो त्यावेळेला मला रिमोटलीच ते कमिशनिंग होईल आणि स्टॅबिलाइज होईल. त्याच्यासाठी कोविड मध्ये ना ही टेक्नॉलॉजी भारतामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपले इंजिनियर आत्मसात केल्या. कारण माझे असे बरेचसे क्लायंट आहेत की आयदर त्यांनी मशीन एक्सपोर्ट केली होती, पण मशीन एक्सपोर्ट केल्यानंतर तिथे जाऊन ते इन्स्टॉलेशन कमिशन करण्याची जी टीम होती त्यांना जायला व्हिसा नव्हता आणि विमानं नव्हती, आणि मला त्यांना इथे यायचे ज्यांनी इम्पोर्ट केले होते. अशी जी मशीन्स होती की ज्यांना तिकडनं इंजिनियर यायचे होते. रिमोटली प्लांट मेंटेनन्स, प्लांट इंजिनिअरिंग किंवा रिमोट सर्व्हिसिंग, रिमोट अपग्रेडेशन, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ना त्याच्यासाठी जे बेसिक रिस्किलिंग आहे ना, ते मगाशी जसं म्हटलं तसं की ह्याच्या पुढे मी ज्या वेळेला म्हणतो ना स्टेप मध्ये जो माणूस आहे ना त्या स्टेप मध्ये माणसाला हे व्हिज्युअलायझेशन आहे की माझं मशीन जगातल्या कुठच्याही भागात जाणार आहे आणि मला त्याला रिमोटली सर्व्हिस द्यायची. त्यामुळे आपल्याला ज्या वेळेला मी रिस्किलिंग अपस्किलिंग 4.5 मध्ये म्हणतो तेव्हा शॉपफ्लोअरवरचा माणूस ते स्टेम ह्या सगळ्यांना मी त्याच्यामध्ये धरतोय. प्रत्येकाचा रोल रिस्किलिंग अपस्किलिंगची रिक्वायरमेंट ही त्याच्या स्पेसिफिक फंक्शन किंवा प्रोफेशन नुसार बदलेल, पण एंड युजर ची गरज लक्षात घेऊन हे आपल्याला रिस्किलिंग अपस्किलिंग करायला लागेल. कारण जेव्हा कस्टमर इज गॉड आपण असं म्हणतो, सो ऍट एव्हरी लेवल कॉर्पोरेट मध्ये वरपासून खालपर्यंत इंटरनल कस्टमर नावाची आमची कन्सेप्ट आहे, तसं नॉर्मल बिझनेस मध्ये 1-on-1 कस्टमर आहेत. आय थिंक आय वॉज एबल टू आन्सर यू. ठीक आहे गिरीश, मला असं वाटतं की आपण या निमित्ताने आता पॅनलमध्ये आपल्या मंडळी आहेत, त्यांना आपण विचारूया त्यांना काही प्रश्न आहेत का, आणि इंटरनेटवरती काही प्रश्न असतील तर तेही मी विचारतो. HR मधली मंडळी आहेत, जोशी सॅम्युअल HR मध्येच आहेत, तर तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. भाषा हा काही आपला लिमिटेशन नाही, यू कॅन आस्क इन एनी लँग्वेज. मला वाटतं मी विचारतो पहिले, मी बऱ्यापैकी चांगली मराठी बोलतो. मग काही प्रश्न नाही. तर मला वाटतं मला याच्यामध्ये एक ऍड करायचं होतं. आता कोणतरी ते सांगत होतं आमच्या पॅनलमध्ये, पण मला असं वाटतंय की भारतामध्ये आता हे जेव्हा आता एवढं चेंज होतंय तेव्हा आपले लेडीज किंवा महिला या लोकांना पुढे येण्याची खूप गरज आहे ऍक्च्युली, आणि त्याविषयी तुम्ही काय सांगू शकता का की लेडीज लोकांना, कारण आता काय झालं हे वर्क फ्रॉम होम इट हॅज बिकम ए नाव न्यू नॉर्मल ऍक्च्युली. सो म्हणजे जे आपले बरेपैकी मी HR मध्ये बघतो मेनी विमेन, म्हणजे आमच्याकडे वी हॅव ए क्लिअर पॉलिसी ऑफ ओनली एम्प्लॉईंग सर्टन पोझिशन्स ॲज विमेन ओनली, पण आम्हाला त्याच्यामध्ये मिळत नाही लोक. दे ऑलवेज दे से दॅट दे हॅव, कारण त्यांना ते घरचं इश्यूज आहे, द फॅमिली इज देअर, चिल्ड्रन आर देअर,
पण आता हे वर्क फ्रॉम होम सिस्टम जे अवेलेबल झाली आहे किंवा ही टेक्नॉलॉजी, विल इट बी हेल्पफुल अँड दे शुड रिस्किल देमसेल्फ ऑन दिस? आणि याच्यामध्ये गिरीश सर तुमचं काय म्हणणं आहे ऍक्च्युली की व्हॉट शुड बी गिरीश याला मी अजून एक प्रश्न जोडतो. विनायक जोशी म्हणून आपले एक व्ह्युअर आहेत, त्यांनी हाच प्रश्न विचारलाय आपल्याला की हाऊ शुड हाऊसवाईफ्स अप्रोच टू रिस्किलिंग इन दीज टाइम्स ऑफ सडन ऑटोमेशन अँड डिजिटायझेशन एक्सप्लोजन. ओके फाईन. एकतर ना आधी मी जरा आपल्या सगळ्यांसाठी एक सोलास सांगतो की आपल्याला असं वाटतंय की भारतामधल्या महिलांना खूप चॅलेंजेस आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत किंवा त्यांना घर न करता येत नाहीये. तसं काही नाहीये. जगभरामध्येच ही परिस्थिती आहे. ओके, म्हणजे कोविडमध्ये जर सगळ्यात अनएम्प्लॉईड किंवा बॅकसीटवर गेलेलं जे पॉप्युलेशन असेल त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण जगभरात खूप जास्त आहे. ओके, त्यामुळे आपण असं उगाच म्हणूया नको की आपल्या भारतामध्ये काही बाबतीत तरी आपल्याला जगामध्ये आपल्यासारखी माणसं आहेत. किंवा जपानमध्ये ऑन अन ऍव्हरेज 70% महिला मॅटर्निटी लिव्ह वर नंतर कामावर येत नाहीत. ओके, त्यामुळे हा इश्यू जगभरात आहे. आता त्याची 2 कारणं आहेत मी असं म्हणेन की कारण नंबर 1 असं आहे की आपल्याला ना वुमन डेडिकेटेड करिक्युलम डेव्हलप करायला लागतील आणि ते करिक्युलम डेव्हलप करताना त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या फंक्शनसाठी ते रिस्किलिंग किंवा अपस्किलिंगचे ट्रेनिंग मॉड्यूल डिझाईन करायचे त्याच्यासाठी त्या क्षेत्रातल्या तज्ञ महिला असल्या पाहिजेत. कारण मी ज्या वेळेला एका वेळेला डेमोक्रेसीची व्याख्या करतो बाय द पीपल, फॉर द पीपल अँड विथ द पीपल, त्यावेळेला ज्याची गरज आहे त्या क्षेत्रातल्या तज्ञांनी, म्हणजे आज माझ्याकडे जे इथे काही पॅनलिस्ट आहेत, पौर्णिमा असेल किंवा किशोरी असेल, त्यांना गरजा माहिती आहेत त्या महिलांच्या, किंवा HR, ऍडमिन, ह्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्या महिला चांगल्या प्रकारे करू शकतात, बँकिंग चांगल्या प्रकारे करू शकतात. किंवा आज ज्या वेळेला नोकियाची कंपनी उभी राहिली, नोकिया जेव्हा चेन्नईमध्ये त्यांनी पहिला प्लांट उभा केला श्रीपेरुंबदूरला 20 वर्षापूर्वी, त्यावेळेला त्यांनी तिथे गावागावात जाऊन ITI टेक्निशियन महिला उभ्या केल्या. ITI टेक्निशियन सगळ्यात लार्जेस्ट पर्सेंटेज हे साऊथ इंडियामध्ये आहे, चेन्नई आणि बंगलोरमध्ये इलेक्ट्रॉनिक कंपोनंटसाठी. त्यामुळे कुठच्या कामासाठी कोण योग्य आहे त्या प्रकारे ग्रूम केलं जर आपण महिलांना, असेंब्ली वर्कमध्ये, क्वालिटी टेस्टिंग मध्ये, व्हिज्युअल क्वालिटी टेस्टिंग आहे, मॅन्युअल क्वालिटी टेस्टिंग आहे, आपल्याला हे आयडेंटिफाय करायला लागतील कुठच्या फंक्शनसाठी females are better because of their inborn qualities of that. number 1. number 2, जेव्हा मी वर्क फ्रॉम होम असं म्हणतो त्यावेळेला 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की मॅनेजमेंटने म्हणजे लिडरशिप लेवलने मी म्हणेन, कारण मॅनेजमेंट असं म्हणणार नाही, लिडरशिप लेवलने ना एक लक्षात घेतलं पाहिजे की ही महिला घरनं काम करणारी आहे, त्यामुळे प्रत्येकाचं एक व्यवस्थित रोस्टर ठेवलं पाहिजे की तिचं मुलाचे ऑनलाईन क्लास कधी असतात, आज त्या ऑनलाईन क्लासमध्ये, कारण आपल्याला एक गृहीत धरले की पुढचे 6 महिने किंवा कित्येक IT अनेबल्ड कंपन्यांमधनं ऑलरेडी 31 डिसेंबर किंवा पुढचा जून पर्यंतच्या डेट डिक्लेअर पण केलेल्या आहेत की इतके दिवस तुम्हाला घरनंच काम करायचंय. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट करायला लागेल की एम्प्लॉई सेंट्रिक वर्क फ्रॉम होम पॉलिसी करायला लागेल. आणि गरज नसताना ना सगळ्या झूम कॉल मध्ये सगळ्या महिलांना मीटिंग मध्ये घ्यायची काही गरज नसते, किंवा महिलांना असं नाही, ओव्हरऑलच त्या 1-on-1 मीटिंग चालवू शकतात. रिस्किलिंग करताना महिलांसाठी करायचं असेल तर त्यांचं परत एकदा मी जे म्हणेन ना की ज्या 2-3 गोष्टी आहेत ते रिस्किलिंग अक्रॉस द जेंडर करण्याची गरज आहे सतत प्रत्येकाला, की टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन, सोशल मीडिया, सोशल इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या अपस्किलिंग सगळ्यांना करायची गरज आहे. आणि त्याच्यानंतर यांना बेसिक बिझनेस ह्या गोष्टींची गरज आहे, म्हणजे ह्या पहिल्यांदा बिझनेस बेसिक शिकवण्याची गरज आहे. छोट्या छोट्या फंडरेजिंग करण्याच्या कशा ऍक्टिव्हिटी करू शकतात, डिजिटल फ्लुएन्सीची गरज आहे. पण माझ्या मते महिलांचं मी जे काही बघतो माझ्या आजूबाजूला ना, तर महिलांची डिजिटल फ्लुएन्सी भारतामध्ये अक्रॉस द इकॉनॉमी स्ट्राटा बऱ्यापैकी सुधारलेली आहे. आणि फाउंडेशन स्किल मध्ये त्यांना कम्युनिकेशन स्किलची जरा थोडीशी गरज आहे की यू कॅन डू इट, प्लीज डू इट. आणि मॅनेजमेंटनी खूप सारं त्यांना सपोर्टिव्ह राहण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि कुटुंबाचा तर हातभार प्रत्येकाचीच गरज आहे, पण
भारतामध्ये बेसिकली हा आपला चॅलेंज कुठे येतोय आज वर्क फ्रॉम होम मधल्या महिलांना, की आपली मुळामध्ये घरं ना वर्क फ्रॉम होम साठी डिझाईनच केलेलीच नाहीयेत. 400 स्क्वेअर फीट आणि 500 स्क्वेअर फीट कार्पेट मध्ये राहणाऱ्या महिलेला आपल्याकडे वर्क स्टेशन कुठे आहेत? किती घरांमध्ये डेडिकेटेड वर्क स्टेशन आहे? किंवा मी आता जेवढे व्हर्च्युअल व्ह्युअर आहेत ना त्या सगळ्यांना प्रश्न आहे की किती जणांच्या घरामध्ये व्हर्च्युअल जेव्हा तुम्हाला काम करायचंय तेव्हा तुमच्याकडे डेडिकेटेड वर्क स्टेशन किती जणांकडे? त्यामुळे मॅनेजमेंटने हा कुठेतरी त्यांना सपोर्ट सिस्टम द्याव्या की वर्क फ्रॉम होम करण्याची, किंवा हे एक छोटस बिझनेस मॉडेल मला तुमच्याशी बोलताना सुचलं की प्रत्येक शहरामध्ये 10-12 कंपन्यांनी एकत्र येऊन वी वर्क साठी स्पेस सारखी क्रिएट केली ना, की ठीक आहे तू 2 तास तुझ्यापासून 1 किलोमीटर अंतरावर जा, 2 तास काम कर आणि घरी येऊन तुझं काम कर. आय थिंक असं काहीतरी क्रिएटिव्हिटी कंपन्यांना एकत्र येऊन करायला लागेल त्या शहरांमधल्या, कारण स्पेस हा कन्स्ट्रेंट आहे मेजर आपल्या मुंबई पुण्या सगळ्या शहरांमध्ये. हा माझा ह्या असं काहीतरी इनोव्हेटिव्ह वे HR ला करायला लागतील असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी निरनिळ्या HR एकत्र येऊन त्यांचा त्या शहरांमधल्या लोकांना एकत्र करून त्यांनी रेंटल मध्ये 15-20 बायकांसाठी 2 तास जा, 3 तास जा, तिथे काम कर आणि घरी ये. म्हणजे तुला घरी वर्क स्टेशन नसलं तरी 1 अर्धा तासात तू जाशील, असं काहीतरी करण्याची गरज आहे असं माझं सजेशन असेल महिलांसाठी. कारण कित्येक वेळेला महिलांना घरात तर डेडिकेटेडली काम करायला खूप मर्यादा येतात, कारण मुलं थांबत नाहीत. ठीक आहे, अजून पॅनल मध्ये कोणाला प्रश्न आहेत? हा किशोरी, प्रश्न विचारायचा आहे. लीडरशिप रोल मधले लोक आहेत त्यांच्या रिस्किलिंग मध्ये कोणते भाग जास्त करून येतील असं वाटतं आपल्याला? आताची जी ट्रॅडिशनल लीडरशिपची पद्धत आहे, ट्रॅडिशनल म्हणजे आताची पद्धत असं मी म्हणते, त्याच्यात कोणते बेसिक बदल करायला लागतील लीडरशिप साठी? कारण आपण 70% लोकांचं पाहिलं, पण जे डिसिजन मेकर्स आहेत त्यांना कोणत्या तऱ्हेचे रिस्किलिंग करायला लागेल? क्रिटिकल थिंकिंग हा त्याच्यासाठी बेसिकली लीडरशिप रोलचं काम काय आहे? लीडरशिप रोलचं काम काय आहे की सोल्युशन, दे आर सपोज टू बी द सोल्युशन प्रोव्हायडर्स. त्यांना एक दिशा द्यायची व्यवसायाला, कंपनीला, त्यांच्याकडे लोक बघतायत. त्यामुळे त्यांना ना क्रिटिकल थिंकिंग ह्याचं रिस्किलिंग रोज करण्याची गरज आहे. क्रिएटिव्हिटी करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी ह्या लोकांनी ना सतत बाहेरच्या जगात काय चाललंय, कशा प्रकारचे चॅलेंजेस आपल्या सेक्टरमध्ये येत आहेत, कशा प्रकारचे चॅलेंजेस इतर सेक्टरमध्ये येत आहेत, त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ना त्यांनी त्या फोरम्सवर जाऊन डायलॉग केले पाहिजेत, इंटरॅक्शन केली पाहिजे. कारण जर त्यांना जेव्हा तुम्ही क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंग वगैरे ह्या जेव्हा गोष्टी म्हणतात ना, ते तुम्ही आयसोलेशन मध्ये नसतात. तेव्हा तुम्ही खूप जग बघता ना, जेव्हा तुम्ही खूप जग बघता, लोकांचे बघता, त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे. म्हणजे जेव्हा मी ब्लिंक नावाचं पुस्तक वाचतो माल्कम ग्लॅडवेलचं, आय थिंक ना माल्कम ग्लॅडवेलचं जर ब्लिंक सगळ्या लिडरशिपने चांगल्या प्रकारे वाचलं ना ब्लिंक, तर माझ्या मते ना हे जे क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटी आहे ना ही खूप चांगल्या प्रकारे येईल. कारण आपल्याला ना आपण आपल्या व्यवसायापुरेसच आपण थिंकिंग करत असतो लिडरशिप, पण तसं नसतं. आपला जो व्यवसाय आहे मुळामध्ये कुठचाही व्यवसाय हा खूप साऱ्या घटनांवर अवलंबून असतो, इफेक्ट आणि अफेक्ट. त्यामुळे त्याच्यासाठी मी नेटवर्क असलं पाहिजे. लिडरशिपने किंवा असं म्हटलं जातं की लीडरने ऑफिसमध्ये बसतच नसतं. त्याला कित्येक लीडरना कित्येक कंपन्यांमध्ये ऑफिसेसमध्ये केबिनच नाही पाहिजे. यू नीड टू बी ऑन द शॉप फ्लोर, यू नीड टू बी विथ द पीपल, और यू नीड टू बी विथ द कस्टमर, अँड दॅट्स ओनली द वे टू रिस्किल. माझं क्लिअर म्हणणं आहे. म्हणजे माझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये माझी केबिन नाहीये, मी कॉन्फरन्स रूम मध्ये बसतो आणि मी महिन्यातले 15 दिवस ऑफिसमध्ये नसतो. यू हॅव टू बी विथ द कस्टमर. इफ यू आर अ लीडर, मग तुम्ही शॉप फ्लोर वरती थांबा, तुम्ही त्याच्यामध्ये थांबा, किंवा तुम्ही कस्टमरच्या जागेत कस्टमरकडे जा. आणि कस्टमरकडे जे रिस्किलिंग मिळेल ते लिडरशिपला कुठेच मिळणार नाही. पौर्णिमा यांचा प्रश्न आहे. सॉरी, मी जरा कमी दिसत असेल तुम्हाला. नो प्रॉब्लेम. तर ह्या आता किशोरीताईंनी जो प्रश्न विचारला त्याचं जरासं पुढचं वर्जन मी विचारते की एका ठराविक लेवलला गेले, डिरेक्टर्स असू देत किंवा ओनर्स ऑफ द कंपनी असेल, सॉफ्टवेअर मध्ये मी IT मध्ये काम केलेलं होतं, तर अशा पण काही कंपन्या होत्या की जिथं लीडर्स जे होते ते ओनर्स पण होते कंपनीचे. तर कसं होतंय की एका ठराविक लेवलला गेल्यानंतर ह्याच्या पुढे मला काही करायची गरज नाहीये असं थोडक्यात वाटत असतं लोकांना. जसं तुम्ही मला की ते मग डायनासोर होऊन निघून जातील. हाऊ डू यू क्रिएट द अवेअरनेस की नाही, तुम्हाला डायनासोर नाहीये व्हायचं आणि यू नीड टू कीप अपग्रेडिंग युअर सेल्फ.
हे कसं आपण अवेअरनेस हे करू शकतो? दोन चॅलेंजेस आहेत बेसिकली. कसं आहे ना की भारतामध्ये तरी एक असं ऑब्झर्वेशन आहे, हे यंग जनरेशनच्या बाबतीत काही प्रमाणात नाही होणार आहे. म्हणजे आता गेले 10-15 वर्षांमध्ये जे एंटरप्रेन्योरशिप मध्ये आले, दे आर नॉट डेफिनेटली द ऍक्सिडेंटल एंटरप्रेन्योर्स ऑर द ओके, आणि दे आर वेल एज्युकेटेड अँड वेल एक्सपोज. त्यामुळे ह्या बऱ्याचशा ज्या यंग एंटरप्रेन्योर्स आहेत ना, म्हणजे 30 to 40 एज ग्रुप मधले आयदर फर्स्ट जनरेशन असतील किंवा सेकंड जनरेशन असतील, दे आर फर्स्ट जनरेशन जे आहेत दे आर व्हेरी मच क्लिअर की त्यांना मॉडेल स्केलेबल करायचंय आणि विकून टाकायचंय. दे डोंट लुक टुवर्ड्स देअर बिझनेस ॲज द इमोशन्स. ओके, हा एक सगळ्यात खूप चांगला भाग आहे. त्यामुळे ते कंपनीचं नुकसान करत नाहीत. व्हॅल्युएशनवरचा तो गेम आहे. म्हणजे किंवा आयटी पण अनेबल क्षेत्रामध्ये तर तो सगळा व्हॅल्युएशनचा गेम आहे. मी एक्झिट कधी करणार आहे, व्यवसाय चालू करायच्या आधीच कित्येक व्यावसायिकांनी ठरवून टाकलेलं असतं. सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योरशिप गेल्या 5-10 वर्षामध्ये आणि पुढच्या 10 वर्षामध्ये ना भारतामध्ये ज्या प्रमोटर ड्रिव्हन कंपन्या आहेत किंवा प्रमोटर ओन्ड म्हणेन मी, प्रमोटर ड्रिव्हन नाही म्हणणार, हा चुकीचा शब्द आहे, त्याच्यामध्ये ना सेकंड जनरेशन येते बिझनेसमध्ये. आणि पुढच्या 10 वर्षामध्ये जवळजवळ भारतामधल्या ओनरशिप कंपन्या ज्या आहेत प्रायव्हेट लिमिटेड, त्याच्यामध्ये सेकंड जनरेशन खूप मोठ्या प्रमाणात आली आहे आणि येणार आहे. आणि जे सेकंड जनरेशन आहे ना, हे दे आर ग्रूम टू बी द लीडर्स. आणि ते ना ओनरशिप आणि मॅनेजमेंट हे एक स्ट्रक्चर करण्याची गरज आहे. युरोपमधल्या 90% कंपन्या या फॅमिली ओन्ड कंपन्या आहेत, पण त्याचा फॅमिली ओनर कोण आहे तुम्हाला दिसत नाही. आज फोर्ड वरती बघा, आता फोर्ड सारखी कंपनी आहे, तिथे फोर्डवाला एकतरी तुम्हाला फोर्ड दिसतो का? अशा 90% युरोपियन कंपन्या या फॅमिली ओन्ड आहेत. त्यांनी आयदर त्यांच्याकडे सक्सेसर नसतील तर त्यांनी त्या कंपन्यांचे ट्रस्ट केलेले आहेत आणि दोज कंपनीज आर मॅनेज बाय प्रोफेशनल्स. आणि जो फायदा होतो त्या कंपनीचा तो फिलॉन्थ्रॉफीसाठी वापरला जातो. त्यामुळे कुठेतरी हे असंही सांगितलं त्या माणसाला की ठीक आहे, तुला कंपनी चालवायची नाही, तुला अपग्रेड करायचं नाहीये, तू प्रोफेशनल सीईओ घे, तू चेअरमन एमिरेटस हो, तुझा ट्रस्ट तयार कर आणि तुला तुझी कंपनी हयात असेपर्यंत तुझ्या पुढच्या जनरेशनना याचा प्रॉफिट मिळत राहील त्या ट्रस्टला. अशा प्रकारे काहीतरी त्यांचं ग्रूमिंग करावं, म्हणजे कंपनीचं पण नुकसान होणार नाही, एम्प्लॉईचं पण नुकसान होणार नाही आणि फाउंडरच्या पुढच्या 4 जनरेशनना सुद्धा पैसे मिळत राहतील. किंवा ना ट्रस्ट ड्रिव्हन जो कल्चर आहे ना, हे जर आपण केलं तर माझ्या मते चांगलं आहे. आणि आता या ज्या बऱ्याचशा नवीन फायनान्शियल कंपन्या आहेत भारतामध्ये असलेल्या, त्यांच्याकडे हे ट्रस्टचं मॉडेल खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि ते बऱ्याच कंपन्यांनी ऑलरेडी अंगीकारलंय. म्हणजे मला काही माहिती आहेत कंपन्या भारतामधल्या की ते मॉडेल अंगीकारतायत प्रमोटर ड्रिव्हन, फक्त मी सांगू शकत नाही त्याच्याबद्दल, त्या कंपन्यांबद्दल. एक विवेक लागू म्हणून आपले प्रेक्षक आहेत, त्यांनी एक अशी खोचक कमेंट केली, मला उत्तर नकोय तुझ्याकडनं गिरीश. ते असं म्हणतात की न्यूज मधली जी लोक आहेत त्या सगळ्या लोकांना रिस्किलिंगची गरज आहे की ते खऱ्या न्यूज आणखी योग्य न्यूज कशा देऊ शकतील. अशी त्यांनी एक टिप्पणी आपल्याकडे जाता जाता केलेली आहे. मिलिंद इंगळे ते त्यांच्या पोटासाठी करतायत त्यांना. बर, मिलिंद इंगळे यांनी असा एक प्रश्न विचारलाय की दोज हु आर ऑन द वर्ज ऑफ बिंग डायनासॉर्स, म्हणजे कदाचित त्यांच्याकरता एक वेळ निघून गेली आहे कदाचित असं त्याला वाटतंय, अशा लोकांनी काय करावं? हाऊ कॅन दे डू अ कमबॅक? त्यांचं कमबॅक शक्य असतं किंवा जर त्यांचंही कमबॅक शक्य आहे, तर त्याच्यासाठी थोडंसं त्यांच्या घरच्यांनी त्यांना समजून घ्यावं आणि एक थोडासा मानसिक आधाराची गरज असते. कारण बरेच वेळेला काय होतं माहितीये ना की तुम्ही टेकन फॉर ग्रँटेड जर घरामध्ये झालेला असाल ना, तर त्या माणसाची उमेद खचलेली असते. तर आपण त्या घरच्यांनी जरा त्याला थोडंसं द्यावं की तुमचं वय झालं किंवा आज तुम्ही सॅच्युरेट झालाय. ह्या प्रश्नाला ना मी जरा थोडं वेगळ्या प्रकारे घेतो तुझ्या परवानगीने सगळ्यांच्या. काय होतं माहितीये ना की बीकॉम, एमकॉम, बीएससी, एमएससी किंवा डिप्लोमा इंजिनियर ही जी फंक्शन्स आहेत ना, एक सर्टन स्टेज नंतर ना तुम्ही त्या फंक्शन मध्ये किंवा ह्याच्यामध्ये ऑलरेडी सॅच्युरेट झालेले असता. ओके, की एखादा डिप्लोमा इंजिनियर कितीपर्यंत जाईल, बीएससी केमिस्ट्री, एमएससी केमिस्ट्री किंवा बीकॉम, एमकॉम कुठच्या स्टेज पर्यंत जाईल कंपनीमध्ये, तो सॅच्युरेट झालेला आहे. आणि ज्या वेळेला तो डायनॉसॉर व्हायला लागलेला आहे, त्या डायनॉसॉर व्हायच्या वेळेला त्याला काही चांगल्या कन्स्ट्रक्टिव्ह सोशल एंटरप्रेन्योरशिप जर शिकवल्या गेल्या, कन्स्ट्रक्टिव्ह सोशल एंटरप्रेन्योरशिप शिकवल्या गेल्या, तर त्या माणसाचं आयुष्य सुखकारक होईल. किंवा ना डोंबिवली अशा कित्येक संस्था आहेत की ज्या संस्था पूर्णपणे
सिनियर सिटीजन्स किंवा रिटायर्ड माणसं वापरतात. म्हणजे इंडस्ट्रीच्या योगे ते डायनॉसॉर झाले होते, ते रिटायर झाले, पण त्यांनी त्या संस्था खूप मोठ्या केल्या. त्यामुळे ना जर ह्या पिढीला की जे डायनॉसॉर व्हायच्या मार्गावर आहेत किंवा होऊ शकतात वयोमाना परत स्किल आता त्यांचं सॅच्युरेट झालंय, तो BSc MSc नॉर्मल ग्रॅज्युएट आहे, तर त्याला सोशल एंटरप्रिनरशिप कडे जर आपण चॅनलाइज केलं, म्हणजे आज माझ्याकडे डोंबिवलीमध्ये एक संस्था आहे की ती 25 वर्षापूर्वी फक्त एक रेफरन्स लायब्ररी होती आणि काही सिनियर सिटीजन्स एकत्र आले आणि आता आमच्या त्या लायब्ररीमध्ये 40,000 पुस्तकं आहेत आणि तिथनं काही IAS ऑफिसर बाहेर पडले तिथे अभ्यास करून. त्यामुळे आपण ह्या होऊ घातलेल्या डायनॉसॉरना जर त्यांचा अनुभवाचा फायदा घेऊन सोशल एंटरप्रिनरशिप कडे वळवावं असं माझं सजेशन असेल त्यांच्या रिस्किलिंगसाठी. वा, अजून पॅनलमध्ये कोणाला प्रश्न आहेत? तर मला असं वाटतं की आपण जरा उशिरा सुरुवात केली होती, त्यामुळे आपण जरा उशिरा शेवट पण करतो आहोत. मी एक प्रश्न विचारणार होतो पण मी तो टाळतोय, कारण आपला फोरम जरा वेगळा आहे की पॉलिटिशियन्सना रिस्किलिंगची आवश्यकता आहे का, पण हा प्रश्न मी मुद्दामून टाळतोय. हा प्रश्न मी आता घेत नाहीये आणि मी आजच्या चर्चेचा इथेच समारोप करतोय. गिरीश, प्रबोधन गोरेगाव आणि इंडियन मॅजिक तर्फे मी तुझे आभार मानतो की तू इथे आलास. मी पुन्हा एकदा गिरीशची 2 पुस्तकं आहेत ती रेकमेंड करीन सगळ्यांना. एक आहे हेड हंटर, हे मी स्वतः वाचलं. हेड हंटर इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, कारण त्याच्यामध्ये खूप गमती जमती आहेत. आणि निपुण शोध हे दुसरं पुस्तक आहे. ती 2 पुस्तकं तुम्हाला मिळाली तर ती राजहंस प्रकाशनची पुस्तकं आहेत, जरूर ती घ्या आणि वाचा. खूप इंटरेस्टिंग पुस्तकं आहेत. आणि आजचा तुमच्या सगळ्यांचा निरोप घेताना मी जाहीर करू इच्छितो की पुढच्या एक शनिवार सोडून पुढचा शनिवार म्हणजे 24 तारखेला आपण एक फार इंटरेस्टिंग विषयावरती चर्चा करणार आहोत. दिशा उद्याची मध्ये OTT प्लॅटफॉर्म आता सगळीकडे आपल्याला माहित आहेत की आता सगळीकडे एव्हरीथिंग इज हॅपनिंग ऑन OTT. मग त्याच्यामध्ये अगदी लग्न समारंभापासून ते अंत्यसंस्कार असे सगळे आता ऑनलाईन व्हायला लागलेले आहेत. तर आता नवी दिशा काय असणार आहे, म्हणजे आपल्या अत्यंत पर्सनल अशा प्रकारच्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, ज्या अत्यंत आपण सगळ्यांना कलेक्टिव्हली करायचो, समूह म्हणून करायचो, हे सगळं विखरत चाललंय का आता? हे सगळं आपण विलग होतोय का? म्हणजे आपण असं म्हणलं होतं की या सगळ्या नव्या माध्यमामुळे आपण सगळे एकत्र येऊ, तर कुठे आता असं होणार आहे का की आपण सगळेजण आयसोलेटेड होणार आहोत आणि एकमेकांपासून दूर जाणार आहोत? तर पुढच्या शनिवारी म्हणजे 24 ऑक्टोबरला जे अशा प्रकारचे मोठे मोठे सोहळे करतात आणि जे अनेकदा अशा प्रकारच्या ह्युमन इंटरॅक्शनसाठी नोन आहेत, असे आमचे एक मित्र आहेत राजेंद्र पाटणकर म्हणून, ते आपल्याशी बोलायला येणार आहेत की या ज्या सगळ्या आपल्याकडे असलेल्या इव्हेंट्सच्या आणखीन सोहळ्यांच्या ज्या काही आतापर्यंतच्या पद्धती होत्या त्याची नवी दिशा काय असणार आहे. तेव्हा 24 तारखेला इथे परत यायला विसरू नका. 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:30 वाजता प्रबोधन संवादमध्ये. आणि तोपर्यंत मी सगळ्यांना नमस्कार देतो. माझा आलेल्या सगळ्या पाहुण्यांना धन्यवाद देतो, तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. सगळ्यांचे आभार, धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. I hope we can leave. Yes. Thank you.